नमस्कार मित्रांनो, कथा वाचनाच्या या सदरामध्ये प्रसिद्ध लेखक अरुण हेबळेकर यांची लकीचे 13 या रहस्य कथेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कथेला वाचनाला सुरुवात करूया. काही वेळाने जयंतीचा मोबाईल वाजला. जयंतीने फोन घेतला आणि जिप्सी बाजूला येऊन उभी केली. हां बोला, तिने म्हटलं. मॅडम, मी व्हिसातून बोलतोय, विशाल भगत, व्हिसाचा चीफ डिटेक्टिव्ह. तुमचा हा नंबर मला तुमच्या ऑफिसमधून मिळाला. मॅडम, आम्ही मकरंद बाडकरला सोडलंय. आम्ही केवळ चौकशी करत होतो, त्याला काही केलं नाही. त्याला कन्सेप्शन दिलंय, फोनवरील आवाजानं म्हटलं. ते ठीक केलं, परंतु तुम्हाला हे कळायला परवानगी कोणी दिली? जयंतीने विचारलं. मॅडम, IDFC बँकेच्या संगणक विभागाने नील संपत आणि अंधेरी शाखेचे प्रबंधक दीनबंधू शहा यांनी सांगितलं. आमचे ते टॉप क्लायंट आहेत. मॅडम, त्यांनी सांगितल्यावर आम्हाला करावं लागतं ना. अशिलाला नाराज करता येत नाही ना. सॉरी मॅडम, असं पुन्हा घडणार नाही, त्याने म्हटलं. ते ठीक आहे, परंतु तुम्ही त्याला रात्रभर ठेवून घेतलं, ते कुठे ठीक झालं? त्याचा जाब द्यावाच लागेल. सध्या आम्ही बँकेच्या अंधेरी शाखेकडे जातोय, नंतर तुम्हाला भेटणार आहे. प्रकरण संपलेलं नाहीये, जयंतीने म्हटलं. फोन बंद केला आणि जिप्सी पुन्हा चालू केली. काही क्षणात तिने जिप्सी IDFCच्या अंधेरी शाखेसमोर उभी केली. बँकेच्या ATM समोर भलतीच मोठी रांग होती. बँकेत ही गर्दी होती. 6 वाजायला आले होते, तरीही जवळच मुंबई पोलीसची पेट्रोल व्हॅन उभी होती. जिप्सीनं जयंती येऊन थांबताच तिथे उभ्या असलेल्या हवालदारानं तिचं दार उघडून सलाम ठोकला. पोलीस आले. काहीतरी घडलंय खास. एक हलकीशी कुजबूज पसरली. चौघही जिप्सीतून उतरून बँकेच्या दारातून आत गेली. प्रबंधक दीनबंधूच्या केबिनमध्ये तो आणखीन दोघांशी बोलत उभा होता. काचेच्या तावदानातून त्यानं जयंती आणि मल्हारला पाहिलं. दोघंही जरी गणवेशात नसली तरी त्यांच्या चालण्यात एक प्रकारचा रुबाब असल्याचं त्यानं ते पोलीस असल्याचं ओळखलं. थोडं आधी भगतचा त्याला फोनही आलेला होता. त्यांच्याबरोबर सावरीला पाहताच तो किंचित सरकला. मकरंदबरोबर सावरी दोनदा चौकशीला आलेली त्यानं पाहिलं होतं, त्यामुळे त्यानं सावरीला लगेच ओळखलं. त्यानं पटकन पुढे होऊन केबिनचं दार उघडलं आणि त्याच्या केबिनच्या बाहेर थांबवलं. हां मॅडम, आपण ACP जयंती ना? मी लगेच ओळखलं. बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? त्यानं चेहऱ्यावर उसनं हास्य आणून म्हटलं. मी तुम्हाला अटक करायला आलोय. मकरंद बाडकर नावाच्या तरुणाला रात्रभर डांबून ठेवल्याच्या कारस्थानाचे एक भागीदार म्हणून, जयंतीने म्हटलं. मॅडम, तुमच्याकडे वॉरंट आहे का? दीनबंधूंनी विचारलं. मी माझ्या वकिलाला बोलू इच्छितो. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, ते नंतर पाहू. तुम्ही आता माझ्याबरोबर मुकाट्याने येता का? तुमच्या हातात बेड्या ठोकून फरफटत ओढून नेऊ, जयंतीने म्हटलं. मॅडम, मी एक जबाबदार नागरिक आहे. तुम्ही असं करू शकत नाही, दीनबंधू उसन्या अवसानानं म्हटलं. शकत नाही? मी ते करणार, जयंतीनं मल्हारकडे पाहून इशारा करत म्हटलं. मल्हारनं इशारा समजून खिशातून बेड्या काढायला हात घातला. 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट थांबा. आत या, सांगतो, दीनबंधूनं पटकन मागे सरून त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेत म्हटलं. मॅडम, मकरंद बाडकरनं एक शृंखला चालू केली, जिच्यामुळे बँकेचे पैसे अचानक एका फिक्टिशियस खात्यात जमा होऊन नाहीसे होऊ लागले आहेत. म्हणून केवळ चौकशी करण्यासाठी बाडकरला एक रात्र ठेवून घेतलं. तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाही? जयंतीने विचारलं. आमचा संगणक विभाग त्यावर काम करत आहे, नेमके पुरावे गोळा करत आहे. शक्यतो आम्ही आमच्याच पातळीवर केस सोडू पाहत आहोत. संगणकाचं काम आहे ना, आमच्याकडे त्यातील तज्ज्ञ आहेत, एकदम टॉपचे, दीनबंधूनं म्हटलं. पोलिसात तसे तज्ज्ञ कुठे आहेत? जयंतीने त्याच्याकडे किंचित मौजेने पाहिलं. ओहो, आमचं खातं अडाणी आहे, असं तर नाही ना तुम्हाला म्हणायचं? किती दिवस झाले तुमच्या तज्ज्ञांचं खातं ह्या केसवर काम करते? जयंतीने आजूबाजूला पाहत विचारलं. इथं नाही, आमचा संगणक विभाग वांद्र्याला आहे. नील संपत ह्याचं नाव ऐकलंच असेल तुम्ही, जे एक जिनियस म्हणून जाणले जातात, ते त्यावर काम करतायत, दीनबंधूनं म्हटलं. जयंतीनं काहीच न बोलता त्याच्याकडे किंचित वेळ रोखून पाहिलं. दीनबंधूंच्या चटकन लक्षात आलं, त्यानं तिच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर दिलेलं नव्हतं.
हां, गेला महिना काम चाललंय, त्याने पटकन पुढे येऊन म्हटलं. नील संपत, हां, मी त्याचं नाव ऐकलंय. ते जिनियस आहेत की नाही ते माहिती नाही, परंतु व्हिसाचे भगत ह्यांनी ते नाव घेतलेलं ऐकलं. मला वाटत होतं की तेही इथेच सापडतील. ठीक आहे, आपण वांद्र्याला जाऊया. तुम्ही पण चला, जयंतीने म्हटलं. दीनबंधूनं एकट्यानेच मान डोलवली. आपल्या एका सहाय्यकाला आपण जात असल्याचं सांगितलं आणि तो जयंती पाठोपाठ निघाला. मॅडम, मी मागे बसू? मॅनेजर पुढे बसतील, सावरीने म्हटलं. नाही, ते मल्हार बरोबर बसतील. नजर ठेवायला हवी ना त्यांच्यावर. तू पुढेच बस, जयंतीने म्हटलं. काही क्षणात त्यांची जिप्सी वांद्र्याच्या दिशेने धावू लागली. वांद्र्यालाही जयंतीचं स्वागत अंधेरीत जसं झालं होतं तसं झालं. संपतनं आधी तिचा बाहेरच वाट पाहायला सांगितलं आणि तिने अटकेची धमकी देताच तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. मॅडम, इथं काम करणारे सारे जिनियस आहेत. आम्ही केवळ जिनियसांनाच कामावर लावलंय, संपतनं म्हटलं. आणि ते गेला 1 महिनाभर काम करतायत. अजून त्यांना काही सापडलेलं नाहीये. हो ना, ठीक आहे. समजा तुम्ही आम्हाला अर्धा 1 तास दिलात तर त्याचं फारसं नुकसान नाही, जयंतीने म्हटलं. संपतनं खांदे उडवले. कोण काम करणार? तुम्हीच, त्यानं विचारलं. जयंतीनं शामूकडे बोट दाखवलं. तुमच्याकडे नुसते जिनियस आहेत, आमच्याकडे एक सुपर जिनियस आहे, जयंतीने म्हटलं. संपतनं डोकं हलवत त्यांना केबिन बाहेर आणलं आणि आपला एक हात दिलिया बसली होती त्या टर्मिनलकडे दाखवला. दिलिया, तुझा शोध स्थगित कर. मॅडमच्या सुपर जिनियसला टर्मिनल दे, संपतनं किंचित कुत्सित स्वरात म्हटलं. दिलियानं आपला प्रोग्राम स्थगित केला आणि ती उठली. शामूनं आपली बॅग उतरवून खाली बाजूला ठेवली आणि ती टर्मिनलजवळ एका खुर्चीत बसली. सर, तुम्हाला काय सापडले ते सांगाल, म्हणजे मला पुढे शोध घेता येईल, शामूने म्हटलं. तुम्ही सुपर जिनियस आहेत, शोधून काढा तुम्हीच. आम्हाला काहीच सापडलेलं नाहीये, संपतनं म्हटलं. शामूनं जयंतीकडे पाहून उसासा टाकला. ठीक आहे, शामूनं म्हटलं आणि टर्मिनलवरील आयकॉन्स पाहून एक फाईल उघडली. सावरी, मकरंदचा खाते नंबर सांग, शामूनं म्हटलं. लगेच सावरीनं तिला आपल्या पर्समधील एक कागदाचा तुकडा दिला. त्यावर एक नंबर होता. शामूनं काही बटन दाबून थोडाफार शोध घेतला. तिचं काम चालू झालं. संबंध ऑफिस विलक्षण शांतता पसरली होती. त्यांच्या खात्यातून तुमच्याच बँकेतील एका फिक्टिशियस खात्यात ते पैसे गेले आहेत आणि हे सारं काम तुमच्यापैकीच एकानं केलंय, मकरंदनं नाही. त्यानं ATM वरून पैसे काढताच कुठला तरी एक प्रोग्राम ॲक्टिवेट झालाय. तो प्रोग्राम मास्क करण्यात आलाय, शामूनं म्हटलं आणि आणखीन काही बटणं दाबली. तिने वळून जयंतीकडे पाहिलं. दीदी, पाहिलंस मी धोपटी का आणली असं विचारत होतीस ना, आता बघ त्याचा फायदा झाला, तिने म्हटलं आणि उठून आपल्या बॅगेतून आपला लॅपटॉप काढायला घेतला. सर, तुमच्या हार्ड डिस्कमधील काही मेमरी मास्क गेलेली आहे. त्यात तो प्रोग्राम आहे. ती मेमरी उघडायला पासवर्ड लागतो. तुम्ही सांगाल? नाही सांगितलं तरी चालेल. मी माझ्या संगणकावरील डिकोडर वापरून तो शोधून काढू शकते. 8 डिजिटचा आहे. फारसा वेळ लागणार नाही, परंतु मला माझा संगणक ॲडॅप्टरद्वारे तुमच्या टर्मिनलला पॅरलल जोडावा लागेल, शामूनं संपतकडे पाहून म्हटलं. सॉरी, त्याला मी परवानगी देऊ शकत नाही, संपतनं म्हटलं. शामूनं जयंतीकडे पाहिलं. ठीक आहे मिस्टर संपत, तुम्ही तुमच्या वकिलाला कळवू शकता. पैशाची अफरातफर करून त्याचा दोष मकरंद बाडकरवर लादून तुम्ही एक नव्हे एकापेक्षा अधिक गुन्ह्यात भाग घेतला आहे. तुमचे अजूनही साथीदार असू शकतात. त्यावरील विचारपूस करण्यासाठी मी तुम्हाला अटक करून ताब्यात घेतले. मल्हार बेड्याकाठ, जयंतीने म्हटलं. 1 मिनिट मॅडम, मलाच तो पासवर्ड माहिती नाही आणि हे सारं तुम्हाला कसं कळलं, संपतनं हादरून विचारलं. PFM 7465 TB ही हार्ड डिस्क तुम्ही अलीकडेच बसवलेली दिसते. तुमच्या कॉन्फिग्युरेशनमध्ये दाखवते सर. ॲक्च्युली ती केवळ एक मेमरी आहे, तरीही त्यात ॲक्टिव्ह डिव्हायसेसला आहेत असे दिसून येते, कारण अनमास्क्ड मेमरीतील सॉफ्टवेअरमध्ये ते ॲक्टिव्ह डिव्हायसेस ॲक्टिव्हेटेड करायला इन्स्ट्रक्शन्सही आहेत, शामूनं आपला लॅपटॉप उघडत म्हटलं. संपत किंचितच भांबावला. हां, आम्ही एक नवीन हार्ड डिस्क बसवले, त्यात मेमरी वाढवून घेतले आणि त्यात अकाउंट ट्रान्सफरचा ॲक्टिव्ह प्रोग्राम बसवलाय, जो क्षणात परस्पर स्थानांतर
करतो. त्यानं वेळेची खूपच बचत होते आणि मेमरी टेराबाइट्समध्ये गेली. एकाच डिस्कमध्ये सारं बसल्यानं जागाही वाचते. एक छोटासा सर्व्हर कोट्यावधी खाती सांभाळू शकतो. प्रायोगिक स्वरूपात काम चाललंय. परंतु मॅडम, ती डिस्क फेब्रुवारीत बसवलीये आणि तिचं ऑपरेशन अखेरीस सुरू झालं. जवळजवळ 3 महिने. 2 महिन्यानंतर ती कार्यरत होती तेव्हा काहीच घडलं नाही आणि अचानक मे महिन्यात हे सारं घडू लागलं. हा हार्ड डिस्कचा आपण कसा काय दोष देऊ शकतो? संपतनं केविलवाण्या स्वरात म्हटलं. मला तो मास्क प्रोग्राम पाहायचा आहे आणि त्यासाठी पासवर्ड शोधून काढावयाचा आहे. तो शोधून काढण्यासाठी मला माझा लॅपटॉप जोडायला हवा, शामूनं म्हटलं. ठीक आहे, बघा, पण मला नाही वाटत त्यात तुम्हाला काही सापडेल, कारण तुम्ही जे काही शोधून काढाल त्यात सारं 2 महिन्यानंतर कसं काय सुरू झालं याचं कारण सापडणार नाही, संपतनं म्हटलं. सापडेल सर, तेही कारण सापडेल, शामूनं हसून म्हटलं. संपतनं खांदे उडवले. शामूनं आपला लॅपटॉप एका अडॅप्टरद्वारे टर्मिनलला जोडला आणि काही क्षणातच पासवर्ड शोधून काढला. आय शुड हॅव गेस्ड इट. इन स्टार, ई स्टार, एम स्टार, ओ स्टार, निमो. किती अनओरिजिनल, शामूनं म्हटलं आणि हसायला सुरुवात केली. हसत हसत तिने पुढली बटन दाबायला सुरुवात केली आणि अचानक पडद्यावर अनेक आकडे झळकायला लागले. तिनं पुन्हा काही बटणं दाबली. दीदी, एकंदर जे पैसे स्थानांतरित झालेत त्याचा आकडा सांगते. रुपये 33,90,00,000. ते सारे पैसे आधी फिक्टिशियस अकाउंट डेस्टिनेशन ट्रेझर चेस्ट मध्ये ट्रान्सफर झालेत. तेथून ते पुढे गेलेत. एकंदर 23 बँकांमध्ये 226 खात्यांमध्ये गेलेत आणि तेथून ते काढले गेलेत. ठीक 6:02 सारी प्रोसेस थांबले आणि 6:20 पैसे काढणं थांबले. कदाचित ते पैसे काढणारे लोक आज सायंकाळनंतर पळून जाणार असतील. त्यांची नावं बघूया. आणखीन एक पासवर्ड लागेल, शामूनं म्हटलं. तिनं पुन्हा तिचा लॅपटॉप चालू केला आणि क्षणानंतर तिनं डोकं हलवलं. डेस्टिनेटिन्सी हा दुसरा पासवर्ड. डेस्टिनेशन ट्रेझर चेस्टचा शॉर्ट फॉर्म. खाती 226, परंतु केवळ 10 जणांच्या याद्यांवर ही यादी प्रिंट आऊट काढू, शामूनं बटन दाबताच म्हटलं. दिल्या प्रिंटरकडे वळाली. काही क्षणात तिने प्रिंट आऊट आणून जयंतीकडे दिला. सारंच नवी मुंबई परिसरातलं आहेत, जयंतीने म्हटलं. तुझं काम संपलं तर सांग, जाऊया. त्यांना पकडायला हवं. 1 मिनिट दीदी, संपत सरांना सारं काही 2 महिन्यानंतर कसं काय सुरू झालं ह्याचं कारणही हवंय, तेही सांगते, शामूने म्हटले. आणि तो प्रोग्राम बंद करून ती इंटरनेटवर गेली. IDFC बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तिनं त्यांच्या स्टाफची यादी छानली. सर, लक्ष्मीनिवास अय्यंगरला तुम्ही कितपत ओळखता, शामूनं विचारलं. हां, तो फेब्रुवारीत कामावर लागला होता. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 3 महिने. तो पुन्हा परवापासून कामावर येणार आहे. त्याला त्याच्या परीक्षा चालू आहेत म्हणून सुट्टी आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याची निवड झालेली आहे, संपतनं म्हटलं. स्वीपचा विद्यार्थी आहे, नाही, शामूनं विचारलं. संपतनं मान डोलवली. दॅट एक्सप्लेन्स. 1 मिनिट, कसं ते दाखवते, शामूनं म्हटलं. स्वीप म्हणजे तेच ना, सेरा वॉर्नर इन्स्टिट्यूट ऑफ. जयंती बोलायची थांबली. फेराएट टेक्नॉलॉजी, नवी मुंबईतील गोपाल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी उर्फ जस्टिसचा एक भाग. जोसेफ वॉर्नर नावाच्या अमेरिकन अब्जाधीशानं आपल्या मुलीच्या स्मरणार्थ $6 कोटी दिले. एकच अट होती की होणारी संस्था तिच्या नावावर ओळखली जावी. शामूनं बोलत बोलत स्वीपची माहिती पडद्यावर आणली आणि काही क्षणात मागे रेलून बसून हास्य केलं. बिंगो, सापडले. टाइम डिलेटचा स्विचिंग टेक्निकल्स इन द सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर मॅनेजमेंट ऑफ द फेराएट मेमरीज इन द सायबरनेटिक्स हा प्रोजेक्ट आहे आणि त्यावर काम करणारे आहेत बेंजामिन अंदाले, कुंडलगिरी आणि प्रोफेसर PK शर्मा. अनूप, तो भाई बिन PA ही शर्माई, शामूनं म्हटलं. आता मी कसा काय कयास केला ते सांगते. सर, त्याची हार्ड डिस्क PFF 7465 TB ही डिस्क पेटंटसाठी सरकारकडे गेले आणि ती माझ्याकडे चाचणीसाठी आलेली आहे. सर, कुठलाही शोध असो तो फार काळ गुप्त राहू शकत नाही. त्यांनी तुमच्या हार्ड डिस्कमध्ये सारा प्रोग्राम भरून टाइम डिले सॉफ्टवेअर स्विच लावला. तो स्विच मे 2 ऑन झाल्यानंतर
इनिशिएटर म्हणून आपला ऑपरेटर मकरंद निघाला. त्यानं 2 मेला पैसे काढताच इतर प्रोग्राम सुरू झाल्या. आता थांबल्या आहेत. त्या कोणत्या तरी मॉनिटर करत आहे. तुमच्या लक्ष्मी निवास अथवा बेंजिमिनी अथवा तुमचे प्रोफेसर शर्मा ते आपल्या तिथे गेल्यानंतर कळेल. ते 10 लोक पैसे काढत, म्हणजे एकंदर कमीत कमी 13 माणसं ह्यात सहभागी आहेत. 13 अनलकी नंबर मानला जातो, परंतु त्याच्या बाबतीत तो जवळजवळ लकी ठरणार आहे, शामूने म्हटलं. आम्ही लक्ष्मी निवासाच्या लकी ह्या नावाने ओळखतो, डिलियानं खुदकन हसून म्हटलं. छान. ओशन्स 13 प्रमाणे आपण ह्यांना लकीज 30 म्हणूया, जयंतीने म्हटलं. ओके, आम्ही त्यांना पकडायला चाललोय. तुम्ही कोणीही येथून हालायचं नाही अथवा फोन देखील करायचा नाही, कळलं? मल्हार, आपल्या इथल्या पेट्रोल व्हॅनला बोलावून घ्या. ते आपल्यानंतर तुम्ही त्याचंच व्हॅन इथे या हवालदाराला शोधून स्विफ्टमध्ये या. आम्ही पुढे जातो. प्रोफेसर शर्मा जयंतीने सांगितलेले ऐकून भयानक आदरले. अखेर त्यांनी जयंतीला त्यांच्या विद्यार्थ्यांकडे न्यायचं मान्य केलं. स्विफ्टच्या हॉटेलमध्ये त्यांना कळलं की त्यांना हवे असलेले 13ही विद्यार्थी बेनच्या खोलीत इन्स्टिट्यूटमधील अखेरचा दिवस मनवायला एकत्र आले आहेत. मला कळत नाहीये की ते परीक्षेचे दिवस असूनही ती मुलं ते सारं करतायत कसे, शर्मांनी म्हटलं. परीक्षा दुपारनंतर असतात आणि महिनाभर ते दिवशी चालत नाहीत, जयंतीने म्हटलं. मला अजूनही खरं वाटत नाही आणि मनापासून वाटतंय की सारं खोटं ठरावं, शर्मा जाता जाता म्हणाले. बेनच्या खोलीत त्यांचे वाटे चालले होते. साला, तू मॉनिटर करायच्या निमित्ताने इथेच बसून राहिलास, आम्हाला धावपळ करायला लावलीस. ह्या कुडीला काहीच काम नव्हतं, बोर्डोलाईनं तक्रारीच्या स्वरात म्हटलं. साला, ह्या बँका तुम्हा लोकांना कोणी आणून दिल्या? 26 बॅगा, 13 ट्रिप्स कराव्या लागल्या, त्याही मुंबईतील 13 उपनगराच्या. कुणालाही संशय येऊ नये म्हणून अनेक भानगडी कराव्या लागल्या, कुडीने म्हटलं. कमॉन यार, भांडू नका. पैसे जमले. प्रत्येकाला 2,50,00,000 रुपये मिळाले आहेत, वजा बँकेचे आणि काही प्रवाशांचे. 1000 इथे तिथे सोडून द्या. परीक्षांचे तुमचे टाइम टेबल सांभाळून सारं करावं लागलंय. आपली स्कीम फत्ते झालीये. सर्व बॅगा खाटांखाली ठेवा. लकीच्या बॅगा वेगळ्या ठेव. पार्टी संपली की प्रत्येकानं 2 बॅगा उचलायच्या आणि चालू पडायचं. सर्वात एवढेच पैसे आहेत, रुपये 2,49,80,000. तुम्ही ॲक्च्युअली खर्च केलेले पैसे तुम्हा लोकांना दिलेल्या पाकिटात सापडतील. सो दॅट्स दॅट. तो सारा हिशोब ठेवायचं काम सोपं नव्हतं. मी ते केलंय. ओके, नाऊ फिल अप द ग्लासेस अँड बॉटम्स अप, बेननं म्हटलं. आपला ग्लास उंचावला आणि दारावर खटखट झाली. सर्वांनी पटकन उठून ग्लासेस लपवले. 2-3 बॅगांवर चादरी टाकल्या. दाराजवळील एकानं दार उघडलं. दारात त्यांना आधी शर्मा दिसले. जंटलमॅन, या मुंबई पोलिसांच्या ACP जयंती आल्या आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय, त्यांनी म्हटलं आणि ते बाजूला झाले. त्यांच्या मागून आलेली जयंती खोलीतील लोकांना नंतर दिसली. त्यांना नेमकं काय वाटलं हे सांगणं कठीण नव्हतं. त्यांच्या पायाखालची जमीन नाहीशी होऊन आपण एका खोल गर्दीत पडतोय असंच सर्वांना वाटलं. जयंतीने मागे वळून पाहिलं. मल्हार तोपर्यंत येऊन पोचला होता. मल्हार, त्या चादरीखाली बघ काय आहे, जयंतीने म्हटलं. मल्हारनं चादर काढली आणि त्या खालील एक बॅग उघडली. पैसे आहेत मॅडम, मल्हारनं म्हटलं. एक भयानक शांतता पसरली. कुणाला काही बोलायचंय, जयंतीने विचारलं. आधी कोणी काही बोललं नाही. अखेर बेननं आपलं तोंड उघडलं. मॅडम, मला काही सांगायचंय. माझं नाव बेंजामिन आनले. स्कीम माझीच होती. हे पैसे आम्ही उद्या बँकेत नेऊन देणार होतो. त्यांना दाखवून द्यायचं होतं की त्यांनी जी हार्ड डिस्क बनवली ती त्याविषयीची पूर्ण माहिती असल्याशिवाय बसवणं धोक्याचं होतं. एकंदर 33,90,00,000 आम्ही मिळवले. प्रत्येक बॅगेत 2,49,80,000 आहेत. त्या कोपऱ्यातील बॅगेत 10 लाख जास्त आहेत. आम्ही थोडे खर्च केले, ते वेगवेगळ्या पाकिटात आहेत. बेननं आपल्या खिशातील पाकिट आपल्या पुढे असलेल्या टेबलावर टाकलं. लगेच इतरांनीही त्यांचा कित्ता गिरवला. आम्ही जे काही केलं ते चूक होतं हे मान्य करतो, परंतु आम्हाला आमच्या प्रोफेसरांनी एक धडा शिकवायचा होता. मॅडम, हा शोध आम्हा तिघांचा आहे. खरं पाहता कुंडलगिरी आणि मीच ह्यात जास्त काम केलंय,
परंतु प्रोफेसर शर्मा आम्हाला रॉयल्टीतील केवळ 1% देणार होते, बेननं म्हटलं. अरे यार, मला केवळ 70% मिळणार होते. 30% स्विफ्टला जाणार होते. शर्मांनी किंचित बचावाचा पवित्रा घेतला. ओके, तुम्हाला किती हवेत ते सांगा. आपण त्यावर चर्चा करू शकतो ना. त्यासाठी इतर सारं करायची काय गरज होती. आम्हा दोघांना प्रत्येकी 25%, उरलेले तुम्हाला 20%, बेननं म्हटलं. ठीक आहे. शर्मांनी जयंतीकडे पाहून खांदे उडवले. हे पैसे मी घेऊन जातोय आणि बँकेत देतोय. तुम्ही कुणाची उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत हॉस्टेलमधून हलायचं नाही. प्रोफेसर, तुम्हीही. मला जी काही कृती करायची ती मी उद्या सकाळपर्यंत करीन. 11 वाजेपर्यंत मी आले नाही तर तुम्ही जायला मोकळे आहेत, जयंतीनं म्हटलं. तुम्ही आम्हाला तशा सहज सोडून देऊ शकता. एक FIR असताना तुम्ही तसं करू शकत नाही, हो ना, एकानं जाणकारानं विचारलं. खरंय, FIR असताना ती तसं करू शकत नाही, जयंतीनं हसून म्हटलं. मल्हार, त्या बॅगा व्हॅनमध्ये भरायला लावा. आपण वांद्र्याला त्या नेऊन देऊया. तुम्हाला तुम्ही केलेल्या ह्या कृतीचा एक वाईट परिणाम सांगते. तुमच्या ह्या कृतीमुळे ह्या गरीब मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला, जयंतीनं सावरीकडे हात दाखवून म्हटलं. तिच्या फियांसीनं बँकेच्या डिटेक्टिव्ह लोकांनी नेऊन मारलं, डांबून ठेवलं. तिच्या मैत्रिणीचे जवळजवळ प्राण गेले. तिला तक्रार करण्याविरुद्ध धमक्या दिल्या गेल्या, तरीही तिने शौर्य दाखवून तक्रार केली नसती तर कदाचित तुम्ही पैसे परत केले नसते, नाही. काही वेळ शांतता पसरली. सॉरी सिस्टर, व्हेरी सॉरी, बेननं सावरीकडे पाहून म्हटलं. लगेच सर्वांनी त्यांची री ओढली. सावरीचे डोळे भरून आले. तिने डोळे पुसून घेत मान डोलवली. जयंतीनं तिच्या खांद्याभोवती हात वेढला. ओके, तुमच्यापैकी लकी कोण, जयंतीने विचारलं. लकीनं हात वर केला. जयंतीनं मान डोलवली. आणखीन एक प्रश्न, तुम्ही स्वतःला काही नाव दिलंय, जयंतीने विचारलं. उत्तर आलं नाही. उदाहरणार्थ लकीज 30, जयंतीने पुढे विचारलं. हां, लकीचे 13 आणि आमचे 3 13, एकानं म्हटलं. जयंतीला किंचितसं हसू फुटलं. ओके बॉईज, जयंतीनं उसासून म्हटलं आणि ती निघाली. त्यांना वांद्र्याला पोचताना 7 वाजून गेले होते. संपत आणि इतर तिची वाट पाहत होते. काही पोलीस हवालदार आणि त्यांच्या सिक्युरिटीच्या माणसांनी बॅगा आणून ऑफिसात टाकतात संपतचे डोळे पांढरे झाले. हे तुमचे पैसे, 33 कोटी 90 लाख, एक कच्ची पावती द्या, जयंतीने म्हटलं. मॅडम, हे मात्र खरोखरच कमालीचं काम झालं. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीये, संपतनं म्हटलं. इतक्यात आभार मानू नका. अजूनही मकरंद बाडकरला त्याच्या इच्छेविरुद्ध बेकायदेशीररित्या डांबून ठेवायचं प्रकरण मिटलेलं नाहीये आणि ते मी लगेच मिटवणारही नाही, जयंतीने म्हटलं. मॅडम, मी माझ्या बॉसशी बोलू का, संपतनं विचारलं. जयंतीनं मान डोलवली. त्याने लगेचच फोन लावला आणि तो किंचित बाजूला होऊन हलक्या स्वरात काही वेळ बोलला. तो परत आला आणि त्याने एका बॅगेतून काही नोटांची बंडलं काढली. तो सावरीकडे आला. मॅडम, आय एम व्हेरी सॉरी. खरोखरच आम्ही तुम्हा लोकांवर अन्याय केला आणि त्यासाठी मी शर्मिंदा आहे. हे रुपये 10 लाख आहेत. आमच्या COOंनी ते द्यायला सांगितलेत. ते भरपाईचे नाहीत. ती भरपाई आम्ही करू शकत नाही. ते आभार प्रदर्शनाचे आहेत. तुम्ही जर ACP मॅडमकडे गेला नसता तर ह्या प्रकरणाचा उलगडा झाला नसता. प्लीज घ्या आणि आम्हाला क्षमा करा, संपतनं मनपूर्वक म्हटलं. सावरीला ते पैसे स्वीकारताना रडू कोसळलं. तिला जयंतीने मिठीत घेतलं. सावरी, तू एक शूर मुलगी आहेस. तू रडायचं नाहीस. तुझ्या घरी लोक वाट पाहत असतील. चल. आणि हे बघ सावरी, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मी वाट पाहणार आहे. तुला FIR फाईल करायच्या असल्यास करू शकतेस. तू अंधेरीलाच कर. ते मला कळवतील. कुणालाही भ्यायचं कारण नाही, ओके, जयंतीने म्हटलं. नाही दीदी, मला कुठलाही FIR लिहायचा नाही. आम्हाला खूप मिळालं. जास्तीची हौस नाही, सावरीने म्हटलं आणि तिथे असलेल्या सगळ्या बँकावाल्यांनी सुस्कारा सोडला. कशी वाटली कथा? आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची गोष्ट किंवा कथा ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या एका लाईकने आणखीन एक कथा ऐकवायला उत्साह मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.